त्यांच्या संदर्भात जे काही नुकसान झालं आहे त्याची जी राऊत यांच्यात चर्चा सुरू असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊत यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतेय। या घडीची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणू शकतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राऊत यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। या चर्चेमध्ये नेमके मुद्दे कोणते असणार आहेत या संदर्भात आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यामध्ये गेल्या 20 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। निवृत्ती, नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये काल एका कार्यक्रमामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। काल उशिरा रात्री हे दोन नेते भेटले असल्याची माहिती आहे। एका लग्न सोहळ्यामध्ये हे दोन्ही नेते भेटलेले आहेत आणि या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। 20 मिनिटं खरं तर ही चर्चा झाल्याची माहिती आहे। गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत जे आहेत ते माध्यमांपासून जे आहेत ते दूर आहेत, त्यासोबतच इतर कार्यक्रमांपासून देखील दूर आहेत, परंतु त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचं लग्न असल्यामुळे या कार्यक्रम आहे ते स्वतः खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते पोहोचले होते आणि ते पोहोचले असताना ह्या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांची चर्चा जी आहे ती चर्चा झाल्याची माहिती सध्या मिळते। गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आजारी असल्यामुळे माध्यमांपासून जरी दूर असले तरी देखील एकदा दोनदा जे आहे ते विविध कार्यक्रमांना भेटी दिल्या होत्या आणि त्या भेटी देत असताना देखील त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं होतं। निश्चितच निवृत्ती, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर फडणवीस आणि राऊतांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याचं कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यामध्ये 20 मिनिटं ही चर्चा झालेली आहे आणि राज्यातील विविध विषयांसह आगामी निवडणुकांसंदर्भात नेमकी काय चर्चा झाली आहे हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र एका कार्यक्रम सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत हे दोन्ही नेते एकत्र आले होते आणि त्याच वेळेस त्यांच्यामध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याची एक प्राथमिक माहिती समोर येते। मुख्यमंत्री फडणवीसांकडून संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस देखील करण्यात आली आणि त्याच दरम्यान काल रात्री उशिरा दोघांमध्ये देखील 20 मिनिटं ही चर्चा झालेली आहे। चर्चेमध्ये नेमके कोणकोणते मुद्दे होते हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र राज्यातील ज्या घडामोडी घडतायत त्या आणि त्यासोबतच आगामी निवडणुका या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांमध्ये आणि संजय राऊत या दोघांमध्ये देखील नेमकी कोणत्या विषयावरती चर्चा झाली हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। काल रात्री उशिरा एका खासगी कार्यक्रमामध्ये फडणवीस आणि राऊतांची भेट झाली आणि याच दरम्यान 20 मिनिटं दोघांमध्ये ही चर्चा झाल्याची माहिती मिळते। या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूसही केली। गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांची प्रकृती खालावली होती, त्यांच्यावरती उपचार सुरू होते, त्या अनुषंगाने देखील मुख्यमंत्र्यांनी राऊतांची विचारपूस केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यामध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती मिळते। या 20 मिनिटांमध्ये नेमकी कोणकोणत्या विषयांवरती चर्चा झाली हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। मात्र आगामी निवडणुका असतील, शिवाय राज्यात घडणाऱ्या सगळ्या घडामोडी असतील, या अनुषंगाने नेमकी काय चर्चा झाली हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये काल रात्री 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे। एका खासगी कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यामध्ये ही चर्चा झालेली आहे। निवडणुकांच्या अनुषंगानं नेमकी काय या ठिकाणी चर्चा झाली हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दोघांमध्ये देखील 20 मिनिटं चर्चा झाल्याची एक प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आणि याच चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी राऊतांची विचारपूसही केली आहे। तर एका खासगी कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट झाली, त्यांच्यात तब्बल 20 मिनिटं चर्चा झालेली आहे। राज्यातली सध्याची घडामोड, राजकीय स्थिती, निवडणुका या सगळ्याच पार्श्वभूमीवर एका खासगी कार्यक्रमातली या दोन नेत्यांची ही चर्चा सगळ्यांसाठीच महत्त्वाचं असं असणार आहे की यात नेमकी निवडणुका असतील किंवा राज्यातली घडामोड असेल या सगळ्या संदर्भात काय चर्चा झाली। मात्र सोबतच फडणवीसांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस सुद्धा केली। आपल्याला माहिती आहे संजय राऊत सध्या परवा एकदा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलले, मात्र त्या दृष्टीने ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत। लवकरच पुन्हा एकदा प्रकृती नीट झाल्यानंतर सार्वजनिक जीवनात परतणार असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आणि याच दरम्यान
फडणवीसांनी राऊत यांची प्रकृतीची सुद्धा विचारपूस केली आहे। निश्चितच एक मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये 20 मिनिटं चर्चा झाली आहे। राज्याच्या घडामोडी घडत आहेत गेल्या काही दिवसांपासून आणि त्यानंतर आता आगामी निवडणुका असतील, या अनुषंगाने दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होऊ शकते आणि नेमकी काय चर्चा झाली असेल या संदर्भात आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। ही दृश्य देखील समोर आलेली आहेत। हा फोटो आहे संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या चर्चेदरम्यान काढलेला। तर हा खाजगी कार्यक्रमातला दोघांच्या संवादादरम्यानचा हा फोटो संजय राऊत सार्वजनिक जीवनात मिसळताना, सार्वजनिकरित्या लोकांमध्ये मिसळताना मास्क लावून सहभागी होत असल्याचं आपण पाहिलेलं आहे। प्रकृतीच्या कारणामुळे ते मास्क लावूनच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात आणि अशातच फडणवीस यांनी राऊत यांच्या प्रकृतीची सुद्धा विचारपूस केलेली आहे। तब्बल 20 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली। हा फोटो आपण पाहतोय। एक खासगी कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये तब्बल 20 मिनिटं चर्चा झाली आहे। ही चर्चा नेमकी कोणत्या विषयांवरती होती या संदर्भात अद्यापही कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। मात्र या सगळ्या घडामोडी आणि त्यासोबतच आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं नेमकी काय खलबत झाली हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। पुन्हा एकदा जाऊयात, निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। निवृत्ती, आपण पाहतो 20 मिनिटं चर्चा झालेली आहे, नेमक्या काय घडामोडी आणि काय घडलं त्या ठिकाणी? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर याच्या अगोदर देखील ज्यावेळी संजय राऊतांनी पत्र लिहिलं होतं त्यावेळेस देखील मुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन करून संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली होती आणि काल एका विवाह सोहळ्यानिमित्त संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्याची माहिती आहे आणि त्याचे फोटो देखील आपल्याला समोर आल्याचं पाहायला मिळते। परंतु प्राथमिक माहिती मिळाली असता संजय राऊत यांच्यात संपूर्णपणे तब्येतीची विचारपूस जी आहे ते मुख्यमंत्र्यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। कारण की जेव्हा ते आजारी होते आणि त्यावेळेस त्यांनी पत्र देखील लिहिलं होतं त्यावेळेस देखील मुख्यमंत्र्यांनी त्यांची फोनवरून चर्चा केली होती। त्यानंतर जेव्हा एकदा दोनदा माध्यमांसमोर आणि कार्यक्रमांमध्ये आले होते त्यावेळेस देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली होती की जर संजय राऊत बरे होत असतील तर चांगलीच गोष्ट आहे, राजकीय गोष्टी वेगळ्या असतात आणि वैयक्तिक गोष्टी वेगळ्या असतात, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या राजकीय नेत्यांकडून विशेषतः येत होत्या। परंतु काल एक उशिरा जे आहे ते एक विवाह सोहळा होता आणि या विवाह सोहळ्यामध्ये स्वतः संजय राऊत उपस्थित होते आणि याच कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देखील उपस्थित होते। त्यावेळी ही भेट झाल्याची सध्याची माहिती आहे। त्याच्यामुळे अधिकृतरित्या जी माहिती मिळाली त्यामध्ये संजय राऊतांच्या पूर्णपणे तब्येतीची विचारपूस जी आहे ते मुख्यमंत्र्यांनी केली ही सध्या जी आहे ती माहिती मिळते। निवृत्ती, मध्यंतरीच्या काळात सुद्धा फडणवीस यांच्याकडून अगदी स्पष्ट करण्यात आलेलं होतं की त्यांच्या प्रकृती संदर्भात किंवा उपचारासंदर्भात जी काही गरज असेल, जी काही अत्याधुनिक उपचारांसंदर्भातली मदत असेल ती केली जाईल, असं फडणवीसांनी याआधी सुद्धा स्पष्ट केलेलं होतं। नक्कीच अगोदर जेव्हा संजय राऊत यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा त्यांनी पत्र लिहून सर्वांना माहिती दिली होती त्यावेळेस स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस जी आहे ती विचारपूस केली होती। कोणतीही मदत लागली तरी देखील आपण मदत करू असं देखील मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर देखील एक महिना संजय राऊत हे माध्यमांसमोर नव्हते किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होत नव्हते। परंतु ज्यावेळेस ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती आले त्यानंतर एका विवाह सोहळ्यामध्ये सामील झाले आणि त्यानंतर माध्यमांसमोर सोमवारी आले त्यानंतर देखील चांगल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्यांच्या संदर्भात येत होत्या। परंतु काल ज्या पद्धतीने संजय राऊत यांच्या जवळच्या व्यक्तीच्या लग्न सोहळ्यामध्ये जी आहे ती भेट झाल्याची सध्याची माहिती आहे। राजकीय चर्चा जी आहे ती या भेटीमध्ये झालेली नाही, कारण की संजय राऊत यांच्यावरती अजून देखील उपचार सुरू आहेत। कारण की सोमवारी ज्यावेळेस संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की 1 महिना उपचार जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत, आणखी एखाद महिना जो आहे तो उपचाराला लागणार आहेत आणि याबाबतच मुख्यमंत्र्यांची आणि त्यांची जी आहे ती यामध्ये निवृत्ती, तुम्ही म्हणताय राजकीय चर्चा नाही, मात्र असं जरी असलं तरी हा फोटो आणि ही भेट शिंदेंना अस्वस्थ करणारी आहे। नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये राजकीय वॉर जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, या निवडणुकांमध्ये विशेषतः दोन्ही नेते आणि दोन्ही पक्ष एकमेकांवरती मोठ्या प्रमाणात टीका करताना आपल्याला पाहायला मिळत होते आणि त्यामध्येच हा फोटो येणं नक्कीच यावरून देखील आता प्रतिक्रिया नक्की शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं काय येतात, भाजपकडून काय येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की जे संजय राऊत वारंवार भाजप
भाजपवरती आणि विशेषतः महायुतीवरती आणि त्यातल्या त्यात शिंदेच्या शिवसेनेवरती अगदी टोकाची भूमिका घेत होते, अगदी टोकाची टीका करत होते. तेच मुख्यमंत्र्यांसोबत बोलत असताना, तेही कार्यक्रमांमध्ये 15 ते 20 मिनिटं बोलत असताना. त्यामुळे आता नक्की याच्यावरती काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असेल, की कारण वारंवार संजय राऊत जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेवरती मोठ्या प्रमाणात टीका करताना आपल्याला पाहायला मिळत होते. आणि आता नक्कीच निवृत्ती, नक्कीच. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.